तर आज आपण जाणार आहे केरमध्ये केरची जत्रा बघायला आणि कॉम्पिटिशन बँजोंचं जोरात होणार आहे. आणि पहिला बँजो म्हणजे जनकार 72 अकलूजवाला आणि दुसरा बँजो म्हणजे संघर्ष बँजो कारवेवाला. आणि कॉम्पिटिशन व्हायची शक्यता ही दाट आहे आणि त्यासाठी तुम्ही ब्लॉगवर शेवटपर्यंत बनून राहा. आणि आपल्यावर आज येणार आहेत कुणाल भाऊ. आणि आता आपण निघालो त्यांच्या गावात. ब्लॉगवर तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा. चला तर आता आलोय आपण जनकार 72 बशी. आणि आता तुम्ही जनकार 72 बघा. आता तुम्हाला आवाज काही येऊ शकत नाही माझा. तर भावानं बँजो एक नंबर क्वालिटी असतोय. एक ठोका बिका काय वर नाही. पाटण तालुक्यात पहिल्यांदाच कुठल्या गावानं एवढा मोठा बँजो आणलाय. बँजो खत्री असतोय. तुम्हाला आता पुढं कॉम्पिटिशन पण दाखवतो. पुढं कॉम्पिटिशन पण लागणार आहे. तुम्हाला संघर्ष बँजो कारवेचा पण दाखवतो. आणि यो बँजो आता आपल्या मागच आहे आणि आपण जायचं तर त्याचं पण शूट घ्यायचंय. आता तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही ब्लॉग मध्ये फक्त शेवटपर्यंत राहा. तर आलोय आपण आता संघर्ष बँजो बघाय. आणि संघर्ष बँजो चाललाय वळवायचा. आणि कॉम्पिटिशन तर होणार असं वाटतंय. पब्लिक तर ठीक आहे. तू पेपर लिही इथं काय करतोय ना. गावात चल हा. आता बघू आता काय विषय होतो. इथं गावलाय मित्र. पब्लिक तर इथं चिकार आहे. भावांनो यो बँजो तर रावच असतोय. आल्यानंतर यांनी संबळ लावलं. मी आता मागं व्हिडिओ तुम्हाला पुढं टाकीनच. हो व्हिडिओ संबळ एकच नंबर वाटतोय. आणि हे संबळ आहे ना मी माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीला टाकणार आहे. आणि संबळ बघा संबळ पूर्ण टाकणार आहे. संबळ रावच आहे. मी कुठंच ऐकलं नाही. कुठल्याच बँजो ऐकलं नाही. पण संबळ एक नंबर क्लिअर आणि लाऊड. विषय लय भारी. आणि जनकार 72 हा यालाच लागला. ह्या वाटतच आहे. तोपर्यंत आपण म्हणलं संघर्ष बँजो कारवेवाला बघायचा. हाय बँजो संघर्ष. या आता 2 मिनिटं थांबले ती. तर भावांनो कॉम्पिटिशन लागणार होतं पण पोलिसांच्या परवानगीमुळं
हे कॉम्पिटिशन काय होऊ शकत नाही. आणि नियोजन दोन्ही बँजोंनी जोरात केलेलं. दोन्ही पण बँजो एकावर एक खचून वाजवत होतं, पण पोलिसांनी परमिशन दिली नाही म्हणून कॉम्पिटिशन हे लागलं नाही. आणि आता आपण निघालोय जनकारपाशी. तिथं बघू काय नियोजन असेल तर असेल, नाहीतर आपण तिथनं डायरेक्ट जाणार आहे घरी. आणि अजून मोजून 2 मार्चला 4 बँजो आहेत. हे मी तुम्हाला स्टोरीज सांगेन, तुम्ही इंस्टाला फॉलो करून घ्या. आणि तिथं फिक्स तिथं कॉम्पिटिशन लागणार. आणि सातारच्या 2 तोफ आहेत आणि एक क्लासिकल आहे. आता तुम्ही सांगा क्लासिकल कुठला बँजो आहे. आता चला आपण जाऊया जनकारपाशी. तर भावाने जनकार बँजो इथं आहे. आता बघू इथं काय विषय होतो, ती घालणार आहेत का नाहीत कॉम्पिटिशनला. आणि तिथं मेन रस्त्यालाच पोलीस असल्यामुळं तिथनं मेन रस्त्यावर ती गाडी आत घातली नाही. ही गाडी आता घातल्या देवळापाशी. आता कॉम्पिटिशन यांचं लागतंय का नाही काय माहीत. कॉम्पिटिशन लागली आपण इंस्टाला व्हिडिओ टाकणार आहे. बघा यो बँजो शक्यतो कॉम्पिटिशन मला वाटतंय लागणार नाही. त्यामुळे म्हणतोय कॉम्पिटिशन लागलं तर आपण इंस्टाला व्हिडिओ टाकणारच आहे, यूट्यूबला पण टाकणारच आहे. तोपर्यंत हा ब्लॉग बघा. ह्या पण ब्लॉगमध्ये खूप सारं आपण काय काय कॅप्चर केलं आहे. चला आत्ता पुरतं बाय.